नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. बीजेपीन दिशाभूल करपाक हाडली पेड मिडिया. आंदोलकांचेर सोडले गुप्तहेर. आता सोशल मिडियार आंदोलन बदनाम करपाचे षडयंत्र. बीजेपीच्या पेड कॅम्पेनाक दियात खरमरीत जाप. डॉक्टर स्वप्नील सालेलकाराचो गोंयकारांक उलो. बंद करात कारापूरचो प्रोजेक्ट. एसटींक दियात रिझर्वेशन. दिल्लीचे कार्यावळीत खासदार विरियाटो आणि शिष्टमंडळाचे सीएमाक निवेदन. एसटी रिझर्वेशनाचे काडटले वेगेच नोटिफिकेशन. सीएमाचे उतर. 31 जुलैक सोंपता नुस्तेमारी वयली बंदी. नुस्तेमारा मदीं खोशयेचे ल्हार. कुडबण जेटी वयले भौतेक प्रस्न जैसे थे. सावियो डिसिल्वान उजरावन काडलें सरकाराक. आनी आतां खबरो विस्तारान. 100व्या दिसा आमी जंतर मंतराचेर आंदोलन केल्लें. थंय बीजेपीन लोकांची दिशाभूल करपाक पेड मिडिया हाडली. आमचेर गुप्त हेर सोडले. आमचें आंदोलन बदनाम करपाचें षडयंत्र चालूच आसा. बीजेपीच्या पेड कंपनींक प्रत्युत्तर दियात. कारापूरच्या आंदोलकाचे वतीन डॉक्टर स्वप्नील सालेलकारान गोंयकारांक अपील केलां. 118 दीस जाले आमी कंटिन्युअस पीसफुली प्रोटेस्ट केला. वायलन्स हितून कांय जावंक ना. 18 जुनाक जे सरकारान केल्ले ते सगळ्यांक खबर आसा की कशा तरेन तेंच्यांनी आमचो आवाज बंद करपाचो प्रयत्न केलो. जंतर मंतर 100वा दीस जेन्ना गेल्ले तेन्ना पण तेंचो मुद्दो आसलो की खंय तरी आमचो आवाज बंद करपाचो म्हणून तेंच्यांनी हायर मिडियाज तितून तेंचे सोर्सीस जे आसलेले जे यूट्यूबाचेर आपले रिल्स घालतात तसले मिडिया तेंच्यांनी थंयचर जंतर मंतरूच सोडलेले. तेंचे स्पायूय थंयचर सोडलेले. तेंच्यांनी जंतर मंतराचेर आमकां मेळ्ळे तेंचे स्पायज. आनी प्लस तीच मिडिया परत गोव्यानूय पावली तेंची. जेंचे स्वताचे यूट्यूबाचेर फॉलोवर्स कमी आसा आनी तेंचे व्यूज जे पळयता यूट्यूबाचेर ते खूब कमी आसा. अशे पेड मिडियाज लोकांक भडकोवपाक आनी आपले नरेटीव सेट करपाक हे कंपनीन आनी बीजेपी सरकारान गोंयान आमच्या भितर सोडलेले आसलेले. सो आमकां खबर आसलें की हे येवन आमकां कसलो खेळ तयार करतले. तेज्या भायर आनीक नवीन तेंच्यांनी जें केलां की फेसबुकाचेर तेंच्यांनी पेड हे 50 पैसे 1 रुपया दिता तसल्या लोकांक बसलेले आसा की ते आपले कमेंट घालतात लोकांक भडकोवन घालपाचो प्रयत्न करतात. सो हे मॅसेज एक्चुली हांव गोंयच्या लोकांक सांगपाक सोदता की तुमी जे कमेंट आसता तितून कमेंटान एक पळया की कोण कमेंट कसलो केला. जर तरी कंपनीच्या फेवरान केला, सरकारच्या फेवरान कमेंट केला जाल्यार तेजी प्रोफायल जावन चॅक करा. त्या प्रोफायलाचेर तुमकां एकूच पोस्ट मेळटली. त्या मनशाची आयडी आतां रिसंटली क्रिएट केल्लेली आसा आनी तेव्हा पेड केल्लो आसा. ताका पयशे दिवन ताका सांगलेलें आसा की कमेंट दिया म्हणून. सो अशा एका कमेंट करता तांकां तुमी कावंटर कमेंट करा. हो एक तुमचे कडेन सद्या गोंयच्या लोकां कडेन मागणी करता की हे जे आसा जे पेड पर्सन्स हायर केला तेंच्यांनी नरेटीव क्रिएट सेट करपा खातीर तांकां तुमी कावंटर करूंक जाय. गोंयच्या लोकांनी कावंटर करूंक जाय. तांकां दाखोवंक दिवंक जाय की गोंयचे लोक कितले हुशार आसा आनी ते असले पयशावाल्यांच्या हितून पडचे ना म्हणून. सो सगळ्यांक रिक्वेस्ट आसा हांकां बऱ्या तरेन उत्तर दिया. कोंकणीन दिया, हिंदीन दिया, इंग्लिशीन सगळ्या भाशेन दिया. तांकां मातशें तोंडाचेर बरी चाबूक पडोनी तेंच्या तोंडार. सरवण कारापूरच्या आंदोलनान 118 दीस हुपल्यात तरीकय सरकार किकोंत करता. भर पावसात बायलां आपल्या मागण्यांक दसून बसल्यात. आंदोलकांचे मनोबळ अजूनय घटमूट आसा. आता पंचायती बरोबर संघर्ष करपाची आनीक एक संद आंदोलकांक मेळ्ळ्या. 2 ऑगस्टाक सरवण कारापूर पंचायतीची ग्रामसभा जाता. पंचायतीन खंय आनीकय प्रोजेक्ट गांवांत हाडपाची तयारी चलयल्या. स्वप्नील सालेलकर तेचेर उलयलो. असं सांगपाचें तुमकां की आतां 2 ऑगस्टाक आमची ग्रामसभा जावपाची आसा पंचायतीची. त्या हितून आमी खुबशे मुद्दे घेतलेले आसा. तितले एक मुद्दो आमी ह्या प्रोजेक्टाचे रिलेटेडूय आसा. प्लस आनीक जे प्रोजेक्ट येतले कारापूर गांवांत तेचेरूय डिस्कशन जातलें आनी सगळ्या लोकांक कळोनी की कशा तरेन पंचायत पर्टिक्युलर प्रोजेक्ट्स पास करपाक सोदता. लोकांक सांगनासतना, लोकांक विश्वासान घेनासतना ह्याचेर प्रेझेंटली 2 PILs फायल जाल्लेली आसा बॉम्बे हायकोर्टान आमच्या गोंयान. आनी एक एप्लिकेशन NGT वेस्टर्न झोन जी पुण्याक आसा थंयसरूय एप्लिकेशन फायल जाल्लेली आसा.
ते आतां एका PILची हियरींग नेक्स्ट मंथ आसा. आणि एनवायरमेंटल क्लिअरन्स जी अजून तांकां मेळोंक ना किंवा तांणी काडूंक ना ह्या इलिगॅलिटीज चालू आसा की लोदा कडसून कितें तरी येयला रिप्लाय हेचेर जावं कितें गव्हर्मेंटाचो रिप्लाय येयला? ना अजून तांकां एक्चुअली ह्या प्रोजेक्टाक जो स्केल आसा पळय त्या प्रोजेक्टाक एनवायरमेंटल क्लियरन्स जाय पडटा कायद्याच्या हिशोबान. तो तेंचे कडेन ना आनी तो एक सगळ्यान व्हडलो आमचो क्लेम आसा की तांकां EC एप्लिकेबल आसलेली जी तेंच्यांनी घेवंक ना आनी EC नासतना ते प्रोजेक्टाक फुडें वयता. सो त्या कारणाक लागून दीस इज वन ऑफ द रिजन्स आमी क्लेम करता हो प्रोजेक्ट इनलिगली प्रोसीड जाता म्हणून. अनफॉर्च्युनेटली एनवायरमेंट डिपार्टमेंट जो हेंचे डोमेनान हो प्रश्न येता ते डिसायड करिना. सो ताका लागून पेंडींग आसा. पुढची वाटचाल कितें आसूं बट निश्चय दृढ आसा. म्हणजे ज्यो गोश्टी खातीर रायट फ्रॉम डे वन हांगातली महिला जी बसल्या आनी ताका आमी सगळ्यांनी सपोर्ट केला ते दोनूय गोश्टी जावंक जाय आसल्यो. एक गोश्ट सुदैवान आमच्या कोर्टा मार्फत आमकां रिलीफ मेळ्ळो. दुसरी गोश्ट प्रोजेक्ट स्टॉप जावंक जाय आसलो, प्रॉपर स्टडी जावंक जाय आसलें, तें कांयच जायना अजुनूय. सो तेजेर एक खंत जाता की शेवटी सरकारान एक ह्या लोकां कडेन लक्ष दिवन ही जी तेंचे डिमांड आसा पळय तेजेर इमिजिएटली प्रोजेक्ट स्टॉप करून ते इन्क्वायरी करूं जाय आशिल्ली. पण सरकार कांयच करपाक मागना. मागीर एकदां प्रश्नचिन्ह पडटा की सरकार हे लोकांचें की सरकार हे उद्योगपतींचें. कारापूरचे प्रोजेक्ट आणि STच्या रिझर्वेशनाचेर गोंयांत राजकारणी CMचे भट्टीक लागल्यातूच पण दिल्ली येयल्या CMाक परतून ह्याच विशया वयल्यान दक्षिण गोंयचो खासदार विरयाटो फेर्नांडीसान परतून जागयलो. गोंयचे वास्तुशिल्प आणि टिकाऊपणाचेर दिल्ली एक राष्ट्रीय परिशद जाली. गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तिका हजेरी लायिल्ली. त्या वेळार एसटींक गोंय विधानसभा वेंचणुकेंत रिझर्वेशन आणि कारापूर सरवणच्या लोकविरोधी प्रकल्पाक स्थगिती ह्या विशयाचेर खासदार विरयाटो फर्नांडीसान शिष्टमंडळाक बरोबर घेवन CMा कडेन उतर मागलें. रिझर्वेशनाची अधिसुचोवणी काडटले अशें उतर दिल्ल्याचें विरयाटोन मिडियाक सांगलें. गोवा की चीफ मिनिस्टर दिल्ली में है, क्या उनसे आप मुलाकात वहाँ के कुछ इश्यूज को लेकर के करने वाले हैं? नहीं, अभी मैं उनको मिल के आ रहा हूँ. गोवा का एक एग्जीबिशन है दिल्ली में रिगार्डिंग आर्किटेक्चर, गोवन आर्किटेक्चर एंड सस्टेनेबिलिटी. तो उसके साइडलाइंस पे ऑनरेबल चीफ मिनिस्टर से मुलाकात हुई और उनके मैंने कई डिमांड्स पेश किए हैं. स्पेशली जो हमारा गोवा में जो ST समाज के लिए रिजर्वेशन के लिए हम लोग लड़ाई कर रहे थे और ये बिल पास होके एक्ट हो गया, तो उसके लिए मैंने उनको एक लेटर सबमिट किया है, डिस्कस भी किया है जितना जल्दी हो सके. अभी इलेक्शन आने वाला है 2027 में, अगर वो एक्ट अगर इम्प्लीमेंट कर सकते हैं इसके लिए जल्दी नोटिफिकेशन निकलना है. और चीफ मिनिस्टर ने एश्योरेंस दिया है कि वो भी अपना पूरा ताकत लगा के सेंट्रल गवर्नमेंट से ये नोटिफिकेशन पास करके ये इलेक्शन में इम्प्लीमेंट करेंगे. दूसरा जो डिमांड मैंने डाला है इज एक हमारे बहुत बड़ा प्रोजेक्ट आ रहा है, वो जो हाउस ऑफ अभिनंदन लोधा करके अल्ट्रा लग्जरी मेगा हाउसिंग प्रोजेक्ट, वो एक रिमोट विलेज नॉर्थ गोवा में कारापुर करके वहाँ आ रहा है और वो विलेजर डिस्प्लेस हो जाएंगे. वहाँ का जो नेचुरल रिसोर्सेज है, जो पीने का पानी, स्प्रिंग, फॉरेस्ट, वो सब कुछ बायोडाइवर्सिटी सब डिस्ट्रॉय हो रहे हैं. तो ये मैंने चीफ मिनिस्टर को डिमांड पेश किया है कि उनके परमिशन सब कॅन्सल करना चाहिए, दिस प्रोजेक्ट टू बी रिव्यूड एट द अर्लिएस्ट. 31 जुलयाक नुस्तेमारी वयली बंदी सोंपता. 1 ऑगस्टा सावन नुस्तें वेवसायी नेटान कामां सुरू करतले. कुटबंद जेटीचेर नुस्तेमारी करप्यांची पूर्व तयारी चल्ल्या. ट्रॉलर ओनर्स असोसिएशनाचो अध्यक्ष सावियो डिसिल्वा म्हणटा, नुस्तें धरपाची तयारी केल्या पण गोंया भायल्यान येवपी कामगार अजून पावले नात. तेतून हवामान इबाडिल्ल्यान तो एक चिंतेचो विशय जावन रावला. मजगतीं भलायकी केंद्रान जेटी वयल्या स्थलांतरीत कामगारांची भलायकी तपासली. सुमार 300 कामगारांचे रगत चेक केलें. दरेकल्याक मेडिकल किट्स दिल्यात. आमचे आज तालाटी आयिल्लो, आज आमचे डिझल पंपाचे सील ओपन केलो. सो तयारी म्हणल्यार कितें आतां लेबर इज अ इश्यू, ऑलवेज अ इश्यू, सदांच वर्सा वर्स इश्यू आसता. काही कारणाक लागून मातशें डिले जाला. थंय तरी पावसूय पडटा तेंच्या ओरिसा गांवांत, सो ते शेतांक वयता. सो म्हाका दिसता एक वीक कोडी लेट जाय. थोडे आयल्या, जायते जाणांचे आयल्या, पूण डिले जातले. तशेंच तुफानूय दाखयता जे अजून आमकां कांय फिशरीजाचे कांय येवंक ना, वॉर्निंग कितें कांयच ना. पूण 1 तारखेर सद्याक चालू जातलें. म्हाका दिसता थोडे तरी बोट्यो भायर वयतल्यो
तुफान ना जालें. नितळसाणे उलयतना डिसिल्वान सांगले उक्त्यार घाण करपाचे बंद जावचे म्हण पे टॉयलेट सेवा सुरू करपाचो प्रस्ताव दिल्लो. सेंट ड्युन्साचो प्रश्न अजून जाग्यार पडना अशी खंतय तेणें उक्तायली. हो प्रश्न शासनाचो सोडोवचे बदला दर वर्सा डिसिल्टिंगाचे कॉन्ट्रॅक्ट दितात ते चुकीचें अशें तेचें म्हणणें. पडोंक ना टॉयलेटीचें म्हणल्यार कितें जालां पळय लास्ट मिटिंगेक हांव आसोंक ना कित्याक काय कारण हांव आय वॉज आउट ऑफ स्टेशन. सो थंय प्रपोजल आयिल्लो कितें ते टेंडर घालूंक सोदता. तो टेंडर समथींग अरावंड 30 लॅक्सांचो. सो सुलभ इंटरनॅशनल घेवपाक सोदतालो. सो आमी कितें सांगलां तांकां आमचे सोसायटीन पयलें सांगलेलें वी वील टेक ओवर पूण तुमी आमी रेडी आसा म्हूण ते दिवपाक. कित्याक सोसायटी आनी ना जाल्यार ते पे एज यू गो पयलींच्या भाशेन चार्जीस करले चार्जेबल केले न्हू जाल्यार हे आमचे जे लेबरर आहाय ते सदांच पयशे दिवपाक पडटा म्हणून पोतून ओपन डेफिकेशन जातले. हे आमकां गांवच्यांकूय त्रास पंचायतीकूय त्रास. ताका लागून आमी एक ऑफर दिल्या काल एक लेटर केल्या फिशरीज डिपार्टमेंटाक. वी आर रेडी टू बोन वॉट एवर. देर आर 3 सोसायटीज आसा हांगा. आमची साऊथ गोवा मेकनायज्ड एक ती साऊथ गोवाची आमची कुडबोण फिशरीज आनी एक पर्सिनस म्हूण आसा. सो 3 सोसायटी हे डॉग कमिटी रेजिस्टर्ड आसा. सो आमचे सोसायटीचे नांवान आमी कितें आमी आमचे डायरेक्टर डिसायड केला की आमी 3 सोसायटीन शेअर करचे. सँडबार म्हणटा ते दीस इश्यू इज फॉर लास्ट 45 इयर्स. जे आमचे ट्रेडिशनल फिशरमॅन तशे बोटकार डिमांड करीत आयल्या. ज्या पावटी आश्वासनां दिल्लीं सरकारान 4.5 वर्सां पयलीं हांगा एक मिटींग जाल्ली आनी दोनूय आमदार हांगाचो वेळ्ळेचो आमदार तसो बाणालेचो आमदार आशिल्लो. आनी ते मिटींगेक एक एश्युरन्स दिल्लें आनी बाणालेच्या आमदारान हांगाच रावन स्पिकराचेर घालून आमचे सीएम प्रमोद सावंताक फोन केल्लो आनी एक आश्वासन दिल्लें की हे पावटी 100% करून दिता. आयज 4.5 वर्सां जालीं कांयच ना. फकत हेच सगळी लॉलीपॉपां दित रावले. हे सगळे आतां पट्टे येतले आनी पट्टे करता म्हणटा हेच पॉलिटिकल हें जालां. तर कांयच जायना हे सरकारा कडेन. E20 विरोधात आपण आयच्यान मोहीम सुरू केल्या. त्यांचोच एक वाटो म्हणून 1 ऑगस्टाक दिल्ली 11:30 वरांचेर टावन हॉल उपक्रम दवरला. तेतून ऑनलायन वाटो घेयात आपाच्या वाल्मिकीन गोंयकारांक उलो मारला. 6 म्हयने जाले गोंयच्या पेट्रोल पंपार पेट्रोला बरोबर E20 दिवपाक सुरवात केल्या. गोंयांत नासल्यो तरी हेर राज्यांनी कार ओनरांच्यो कागाळी येवपाक लागल्या. हो मुद्दो घेवन केजरीवालान 29 कार कंपन्यां कडेन पत्रव्यवहार केलो. कोणेच रिप्लाय दिलो ना. कांय जाणांनी सांगलें आमी लेखी दिवपाक शकनात, सरकाराचो दबाव आसा. वाल्मिकीन प्रेस कॉन्फरन्सात ही म्हायती दिली. आज जो इशू आमी घेतला तो तुमी जाणा खूब दिसांच्यान आमी नॅशनल लेवलाचेर हो इशू घेतला तो म्हळ्यार E20 पेट्रोल. E20 पेट्रोल म्हळ्यार जे आमी पेट्रोल पंपार घालता तातूंत आतां सगळ्या हांचेर 20% एथनॉल मिक्स जाल्लें आसा. आनी हे देशभर म्हाका आतां 1 ते 2 वर्सां जालीं वेगळ्या वेगळ्या राज्यांनी सुरू जाल्ले आसा. पूण गोंयान फक्त म्हाका दिसता फाटले 6 म्हयने का 8 म्हयने सुरू जाल्ले आसा. सो गोंयान हाजो इतलो इफेक्ट लोकांक दिसूंक ना. आनी खूब जाणांक खबर सुद्दां ना की जे पेट्रोल ते घालता ते E20 घालता. हांवें पयर एकट्या फ्रेंडाक फोन केलो. हांवें ताका विचारल्यार तुका कितें E20चो प्रॉब्लम जाला रे काय म्हणून. ना आपूण E20 घालत ना रे म्हणूंक लागलो. म्हणजे ताका खबर सुद्दां ना की तो जे पेट्रोल घालता जे नॉर्मल पेट्रोल घालता दॅट इज E20. लोकांक दिसता की E20 म्हणजे कसले तरी ते स्पीड किंवा पॉवर असले बी पेट्रोल काय म्हणून. हांव सगळ्या गोंयकारांक ही म्हायती दिवंक सोदता तुमी नॉर्मल पेट्रोल घालूं किंवा स्पीड पेट्रोल घालूं सगळे पेट्रोल जे आज गोंयान विकिल्ले वता त्या हातून E20 20% एथनॉल मिक्स जाल्ले आसा. आनी हाज्या खातीर ज्या राज्यांनी 1 वर्स 2 वर्स हे पेट्रोल यूज केल्ले गेल्ले आसा ऑलरेडी थंय गाडयांक खूब प्रॉब्लम सुरू जाल्ले आसा. मायलेज तर कमी जाताच पूण खूब जाणांचे कितलेशेच गाडयेचे रिपेर करचे पडल्या. खूब जाणांच्यो गाडयो बंद जाल्ल्यो आसा. सो दीस इज अ सिरियस प्रॉब्लम ऑल ओवर इंडिया आनी डेफिनेटली इन गोवा ऑल्सो. फाटले 2 आठवडे तुमी पळयला आमी गोंयच्या वेगळ्या वेगळ्या शहरांनी वचून वेगळ्या वेगळ्या पेट्रोल पंपाचेर तशेंच मेकॅनिका कडेन गॅरेजींनी उलोवन इट इज अ एस्टॅब्लिश फॅक्ट की E20 इज क्रिएटिंग प्रॉब्लम्स इन गोवा एज वेल. सो तुमी जाणा की हो आमी नॅशनल लेवलाचेर इशू घेतिल्लो आसा. आमचे अरविंद केजरीवाल जी जे आसा तांणी सगळे जे कार मॅन्युफॅक्चर आसा तांकां पत्र बरयल्लें. तांणी सांगलें की तुमचे जे मॅन्युअल सांगता
दॅट अलाउज ओनली अप टू E10. म्हणजे 2023च्या पयलींच्यो ज्यो गाडयो आसा कोणाच्यो तांकां त्या गाडयांनी E20 पेट्रोल घाले जाल्यार प्रॉब्लम जातलो. आनी तांणी सांगलें की तुमी आमकां बरोवन दियात वेदर मायलेज इज रेड्युसिंग अँड वेदर कार्स आर गेटिंग डॅमेज, तुमी बरोवन दियात. कित्याक खुबशे मॅन्युफॅक्चररांनी एक सरकारी प्रेस कॉन्फरन्स सांगिल्लें की कांय प्रॉब्लम जावचो ना म्हणून. सो अरविंदजीन 29 कार मॅन्युफॅक्चरींग ऑटो मॅन्युफॅक्चरींग कंपनीजांक पत्र बरयल्लें. अनफॉर्च्युनेटली नन ऑफ देम रिप्लायड. पूण तांणी ऑन अ पर्सनल लेवल तातूंचे 9 कंपनींक तांणी फोनाचेर उलयलें आनी तांणी सांगलें की आमी तुमकां लिखीत दिवंक शकना कित्याक सरकारान आमकां धमकी दिल्ली आसा. मोदी सरकार E20 पेट्रोलाचे बाबतीन गुंडागिरी करपाक सुरू जाल्ली आसा. द ऑटो मॅन्युफॅक्चरींग कंपनीज हॅव क्लेम्ड इन प्रायवेट टू मिस्टर केजरीवाल दॅट द गव्हर्मेंट इज थ्रेटनिंग देम की तुमी बरोवन बी कांयच दिवपाचें ना की गाडयांक प्रॉब्लम जाता किंवा मायलेज कमी जाता, इवन दो दॅट इज द फॅक्ट. सो आज ही जी भारतीय जनता पार्टीची मोदी सरकार आसा दे आर ट्रायंग टू हायड दीस प्रॉब्लम. आणि कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजाकूच न्ही, ह्या मुद्द्याचेर तुम्ही जाणा की आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवालजी एक नॅशनल टाउन हॉल ऑर्गनायज करता. हो जो टाउन हॉल फाल्यां जावपाचो आसा शेनवारा ऑगस्ट 1 तारखेक. हो देशभरच्यान लोक जॉईन जावपाचे आसा. दिल्लीक तर जातलोच हो इन पर्सन, पूण ऑल्सो ह्या नंबराचेर सगळ्या गोंयकारांनी जर एक व्हॉट्सॲप मेसेज केली जाल्यार तुमकां एक लिंक मेळटलो बाय वीच यू कॅन जॉईन ऑनलायन. आता जेन्ना हो हाका बरो प्रतिसाद मेळपाक लागलो तेन्ना दिल्ली पुलीस ज्या जाग्यार हो टाउन हॉल जावपाचो आसा थंय दिल्ली पुलीस पावले आनी तांणी सांगलें की हो टाउन हॉल तुमी ताका परमिशन दिवं नाका म्हणून, बंद करून उडयात म्हणून. पूण कॉन्स्टिट्यूशन क्लबान सांगलें की आमी ऑलरेडी पेमेंट घेतला आनी परमिशन दिल्लें आसा, वी कॅनॉट स्टॉप इट. मागीर दिल्ली पुलीस पार्टी ऑफिसान आयले, तांणी सांगलें की तुमी हो टाउन हॉल घेवपाचो परमिशन घेयात म्हणून. हे पहिल्यांदा आयकलां की इनडोर जाग्यार एक कसले संस्था एक कसले तरी एक प्रोग्राम ऑर्गनायज करता, ताच्या खातीर पुलिसांचे परमिशन घेवचें पडटा. सो खंय तरी मोदी सरकार ह्या इशूचेर सामकी भियेल्ली आसा. तें जाणो तें कितें घातलां साकर कितें घालता मुयो बियो पत्ता तें नाका न्हू. आमच्या पयलीं हाडलें म्हारग जावं तेंच पेट्रोल सारकें हाडलें. हें आतां केलां तें आमकां म्हणून आमच्या गोंयकारांकूय वायट. त्यान गाडी पिड्ड्यारू वयल्यान मायलेज उणी येता तें सारकें न्हू. तें आपल्या चेड्याक लागून ताणें घातलां तें, पण मोदीचो कोण तो फ्रेंड आसतो तेणें हें रॉंग. तें नाका, आमकां पयलींच्यान सारकें हाडलें. अजूनही यूज करूंक ना पूण घालून पळयता. गाडी कसली आहा तुजी? पोलो. पोलो. तुझ्या गाडयेक पेट्रोल का डिझल? पेट्रोल. इज हार्मफुल फॉर युअर कार हेल्थ? अजून म्हाका काय प्रॉब्लेम जावंक लागलो. बरें चलता. फुडें कितें प्रॉब्लम बी जाल्यार? पळया न्हू आतां आयज आमी पळयलां आसतलें की ही जी आमी जी E20 जी कंपेन जी चलयल्या ही पुरा गोंयाभर आमी चलयलेली आसा आनी हर एक पंपाचेर पेट्रोल पंपाचेर आमी ही मोहीम चलयलेली आसा. ही जी E20 जी सरकारान जी जबरदस्तीन जी काडल्या, फोर्सफुली काडल्या, आमची मागणी जी सरकारा कडेन आसा आमकां तूं फोर्सफुली हें घालपाक दिवं नाका. जशें भायल्या देशांनी E10 E5 जशें ऑप्शन मेळटा तेंच आमी तुमचे कडेन मागता. आमी सांगना की तुमी E20 हें करून नाका म्हणून. भायल्या देशांनी तुमी ब्राझील सारक्या देशांनी तुमी पळयचे जाल्यार ह्या E20चेर पावपाक तेणीन 30 to 40 वर्सां लायली. पूण ह्या आमच्या सरकारान 2 वर्सां फाटीं हे E20 हाडून हे आमच्या माथ्यार घातलेले आसा. आनी हातूंत आमी पळयलां की खुबश्यो गाडयो हातून पिड्ड्यार जावपाक लागल्या. आमच्या गोंयांत अजून हाचो इतलो परिणाम जावंक ना, पूण हाच्या फुडें हाचो परिणाम जातलो. आनी आमी आयकलो त्या प्रमाणे की जे 2 व्हिलर जे आसा, जे 4 व्हिलर जे आसा, जे 23 मॉडेला फाटल्यान जे आसा तांकां हांचो खूब मार बसपाचो आसा. कित्याक हे ज्यो गाडयो ज्यो आसा ह्यो E20च्या कम्पेटेबल ना. सो आमची सरकारा कडेन हीच एक मागणी आसा की E20च्या पेक्षा तुवें आमकां हेची एक ऑप्शन दिवचे. आमकां जाय जाल्यार आमी घालतले, नाका जाल्यार आमी घालचे ना. निलंबित केलेल्या 20 कामगारांची बाजू घेऊन
गोवा फॉरवर्डाचो गोवा राज्य अध्यक्ष मॅथ्यू डिकॉस्टान वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांक बरोबर घेवन आंदोलन केलें. शेळपेच्या कामगारांचो विजेचो शॉक लागून मरण येयल्ल्या उपरांत सरसकट वीज कामगारांक निलंबीत केल्ले. शॉक येवपाचे घडणुके कडेन थेट संबंध नासलेल्या बऱ्याच कामगारांक निलंबीत केल्यात. ज्यांचो हे घडणुके कडेन संबंध ना त्यांचे निलंबन सरकारान फाटी घेवचे. अपघाताक जबाबदार असलेल्यांक सोदून काडचे. हे घडणुकेची निष्पक्ष चौकशी जावची अशें मॅथ्यू डिकॉस्टान मागला. योग्य जाप दिना जाल्यार वीज विभाग लॉक मारपाची कापजदादय मॅथ्यून उलोवन दाखयली. तुमकां सस्पेन्शन ऑर्डर काडला. सो तुमी जेन्ना इन्सिडंट जाला तेन्ना तुमी आसलेले थंय स्पॉटार आमी हांव नाशिल्लो. हांव तें डॅमार ते सेक्युरिटी ऑफिस ब्लॉक थंय मिटर रिप्लेस करपाक गेल्लो. सो म्हाज्या वांगडा जे आशिल्लो थ्रू आउट मागे वर्कींग आवर्स. सो ताका खबर आहा हांव थंय नाशिल्लो म्हणून. पूण आतां तेणें रिपोर्ट दिला. सो रिपोर्ट तुका दिसता की खंय तरी फॉल्स आसता येईल रिपोर्ट दिला तो. हें आतां रिपोर्ट कोणें दिला की दिला तें म्हाका खबर ना. पूण कशें हांव त्या हितून नाशिल्लो. तुमी जाय जाल्यार सगळे पुलीस स्टेटमेंटान व्हेरीफाय करपाक शकता. सगळे खंयच आमगे स्टाफा वांगडा सगळ्यांच्या वांगडा हांव त्या स्पॉटार आशिल्लो काय ना तें. म्हाका वेगळें काम असायन केल्लें हांव तें काम करता. त्या स्पॉटार नाशिल्लो त्या टायमार. सो तुमचें काम कितें अशी ड्युटी कितें आसता? मागे अशी नॉर्मली डिस्कनेक्शन मिटर रिप्लेसमेंट मिटर चॅक. सो हें सगळें मागे काम आसता. हेंच कामाचेर म्हाका असायन केल्लो. आनी हे आतां जे मिस्टेक काडल्या कितें म्हणून लायनमॅन म्हणून काडल्या तुमकां? हांव एसिस्टंट लायनमॅन म्हागे डेजिग्नेशन. आनी ते आनीकूय दोग जाण आशिल्ले ते तांकां अशेंच काडलो. तो एकलो आनी एकलो आमगे स्टाफ लायन हेल्पर. तेगे कोण फॅमिलीचो कोण एक्सपायर जाल्लो न्हू. तो 11 सुमार गेलो आनी ताका अशें आयले कडेन. आनी एकलो रितूल म्हणून एक म्हाजो फ्रेंड स्टाफ ताका आयला. तो जस्ट तें कटर आनी प्रुनर व्हरपा आयिल्लो त्या स्पॉटांतल्यान. सो ताकाय अशें आयले कडेन. आमी तिगाय त्या स्पॉटार नाशिल्लो त्या टायमार जेन्ना इन्सिडंट ऑकर जालो तेन्ना. ओके. सो तुमकां बलिका बकरा करता अशें? गरजे भायर आमकां हें जालां आमचे अत्याचार जालो. आज बसता पयर फाटीं 10 दीस पयलीं जो एक इन्सिडंट शेळप्या जाल्लो तातूंत आतां एक 2-3 जाण जे आमचे इनोसंट लायनमॅन म्हणून आहा तांकां सस्पेंड केल्ले आहा जे ते सायडीर सुद्दां आसूंक ना. तातलो एक हो आहा. आनीक आयज हांव हेय गुण्याक आयिल्लो विचारपाक विमलेशाक की बाबा तुमचें कितें चलना काय म्हणून. विदावट रिपोर्ट एनीथींग कांय तुमकां खबर नासतना तो खंय तरी मिटर चेंज करपाक गेल्लो आनी तो त्या सायडीरूच नासलो जेन्ना इन्सिडंट ऑकर जाला तेन्ना. आनी अशा मनशाक इनोसंट मनशाक सस्पेंड करप, तांचें मानसीक संतुलन बिगडप, तांकां खंय तरी इमोशनली मेंटली त्रास जावप, फॅमिलीक त्रास जावप, ताज्या घरच्यांक आवय बापायक त्रास जावप. आयज ह्या लायनमॅनाक घडलां फाल्यां बाकीच्याय लायनमॅनाक हें घडपाक शकता. हें जावपाक जायना. हे लायनमॅन म्हणटा ते रातचे कामां करता. आमी कावन्सिलर आसतना आमच्यो रातच्यो 2-3 लायट गेल्यार आमी तांकां फोन करता. आनी हे लोक जेन्ना त्रासान पडटा तेन्ना एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ही आमची जबाबदारी आहा तांचे बरोबर रावपाक. आनी जो पर्यंत तांचें रिवोकेशन जायना आमी हिंगांतल्यान वचचे ना. हांवें हेयकूय सांगलां तो खंय तरी भायल्यान असो वॉशरुमान म्हणून गेल्लो आजून तरी येयलो ना. पूण ताका हांव सांगूंक सोदतां हांव जो आहा सांवड्डेचो तो हिंगा येवपाचो आहा. आमी हिंगाच बसून रावतले आनी आमी हिंगांतले उठचे ना. म्हाका क्लियर इंडिकेशन आनी मुखार आनीक तरी अर्दे वरात जर तो बी म्हणटा थिंगा येना न्ही जाल्यार हें आख्खें लॉक मारपाची कापासता आमी दवरता. हांव अशें टणटण मारी करपाक बसलो हिंगा. हाका कितें तरी आउटकम येवपाक जाय आनी आउटकम येयलो बरोबर आमी हिंगांतले उठचे ना. स्वामी समर्थाच्या पुतळ्याक घेवन फेसबूक आणि इंस्टाग्रामाचेर फेक ID करून कांय बुरशे आनी आक्षेपार्ह कमेंट्स घातल्यात. पुलिसांनी मुळा कडेन वचून ह्या मनशाक सोदून काडून खर कारवाय करची शिवोलेच्या मठाचो अध्यक्ष निलेश वेर्णेकारान मागला. शिवोलचो स्वामी समर्थ मठ सर्व धर्म समभाव जपपी. ह्या मठाचे सेवेकरी जसे हिंदू आसात तसेच हेर धर्मातले लोक आसात. अशा वेळार आणि नेमकेपणान वेंचणूक लागीं पावल्ली आसतना कांय धर्मकोल्ली व्यक्तींनी क्रिस्तांवांचें नांव घेत स्वामीचेर पोजडे कमेंट मारल्यात. जायते खेपे मुळा कडेन गेले उपरांत गुन्यांव करपी भलतोच आसा हें कळून येता. 2 धर्मां मदीं बरीच दुराय तयार जाल्ली आसता जी बुजोवपाक वर्सां लागतात. नेमकें हेंच मर्म मतींत घेवन ह्या मठाचो मुखेली निलेश वेर्णेकारान समजिकायची भुमिका घेत खंयच्याच राजकारण्यांक लागीं धरिनासतना आनी राईचो पर्वत करिनासतना सोशीकसाणेन थेट पुलिसांचेर ह्या प्रकरणाची जबाबदारी दिल्या. आयकात निलेशाचें आवाहन. स्वामी समर्थांचो स्टॅच्यू जो आसा हो स्टॅच्यू आमी जालो रितसर आमी 2-3 दीस जाले स्टॅच्यू आमी बसयल्लो आसा.
तितूनसून असे फीडबॅक येयले फेसबुकाचेर आनी इंस्टाचेर स्वामी बद्दल खूब वायट कितें उलयले. सो आमची भावना अशी जाली की आमची भावना ही दुखली स्वामी बद्दल अशें उलयलें म्हणून. स्वामीच्या बद्दल उलयलें की येलो अंडरवेअर जावं कपडे नासलेलो जायते जाण कॉमेंट्स भरपूर आसा ते आमी सगळे निवेदनार आमी बरयले केल्ले आसा PIक दिवपाक. सो आमचें रिक्वेस्ट अशें आसा की आमी हिंदू धर्मांतले जे आमी कितें कार्य करता हें आमच्या पुरतीच उरोवंक ना. सगळ्या धर्मांक आनी सगळ्या गोंयांत न्हू गोंया भायरूय आमचे शिवोले स्वामी समर्थ मठाचें कार्य भायर पर्यंत आसा. सो म्हाजें जे पळय कॉमेंट्स मारता तांकां एक विचारपाचें आसा की हे कॉमेंट्स तुमी मारता ते कित्याक लागून मारता. ही हिंदू धर्माचे फुटाफूट करपाक हे हिंदू धर्माची आमची भावना दुखोवपाक हे तुमकां काम धंदो हो कोणी दिल्लो आसा. अशें म्हणटा की फेक अकावंट जाले जाल्यार म्हाका सांग तांकां हाडटले पुलीस स्टेशनार बसयतले सेक्शन लायतले आनी ताका सोडटले. हेचेर आनी कांय ना विचार कांय ना. सेक्शन लायलें म्हणजे जालें सोंपलें. तेचेर कठोर कारवाई जावपाक जाय. हेचेर एक नेवो कायदो तयार जावपाक जाय. कमीत कमी अशें कोणी जर उलयलें जाल्यार ताका 1 म्हयन्याचे तरी प्रिजन भितर आसपाक जाय. हे उलयतले आनी सोडटले अशें सगळ्यांक संवय जाली. अरे म्हाका सांग तूं उलयता पळय नागडो येयला जावं कपडे ना तूं येताना कसो येयल्लो. तूं नागडोच येयला मरे. हा तूं नागडो येवना. तुजो बापूय तुजो आजो हे सगळे नागडे येयल्ले आसा. नागडो येतलो आनी नागडो वयतलो. आनी हो स्वामी समर्थ पळय आसा हो कर्दळीवनांत जो प्रगट जाल्लो कसो जाल्लो ताका सकयल आसलेत. पूण हांव इतलेंच म्हणूंक सोदतां की हे स्वामी समर्थ जो आसा ह्या स्वामी समर्थाक ब्रह्मांड नायकाची भुमिका दिल्ली आसा. ब्रह्मांड नायक म्हणटा ताका कोणी तरी एल्विटो फेर्नांडीसान सांगलेलें आसा अरे त्या स्वामींचे तो स्वामी हो सगळ्या जगाचो स्वामी म्हणून. एक कॉमेंट्सान तितून एल्विटो फेर्नांडीस म्हणून कोण आसा ताका वालोर तो एक क्रिश्चन कम्युनिटीचो तो उलयता. म्हाका सांग फेली गोम्स हो आमच्या स्वामी समर्थ मठान येना. आमी कोणाची भावना दुखयता. आमी हिंदू धर्म जावं क्रिश्चनाचे मुस्लिमाचे अशें कितें आमी धर्म करता. पूण तुमी ही भावना कित्याक दुखयतात. आमी सांगता हे आयज जालें तें जालें. आमी हांगा पुलीस स्टेशनार PIक निवेदन दिवपाक गेल्या आनी PIन हेचेर कठोर कारवाई करपाक जाय. काल आम्ही पहिलं की ज्यांना मूर्ती स्थापित केली जायते भाविक भक्तगण येयले पॉलिटिशियन सुद्धा येयले व्यासपीठाचेर असले. सो ही गजाल त्यांच्या मेरेन सुद्धा पावले असतले. सो त्यांचो सपोर्ट वगैरे तुमकां सपोर्ट म्हणजे कशें आमी कशें आसा आमी पॉलिटिकल हें घेवन येवंक ना. पण त्यांचा सपोर्ट आमी पॉलिटिकल बिलकुल घेवंक ना आनी पॉलिटिकलच्या कोणाच्या थ्रू आमी थंयसर फंड करून आमी उबारूंक ना. आमी एक जस्ट आमचे मित्र वर्ग सगळे पॉलिटिशियन आनी त्या संदर्भान आमी तांकां आपयल्ले. आनी की हिंदू धर्म जो आसा किंवा जी संस्कृती जी आसा तर ती कशी सोंपतली अशें पळयतात की काय अशी शंका निर्माण जाता. श्री स्वामी समर्थ हे उच्च कोटीचे संत आसात. हे त्यांच्यानी वैराग्य प्राप्त केल्ले हे संत आसात आणि त्यांचे अशा प्रकारचे कमेंट्स पास करप हे समस्त जे इतले सगळे हिंदू आसात तर त्यांच्या भावना दुखावल्यो आसात. तर हांगासर आमकां दिसता की हिंदूंक दर वेळा ते ग्रांटेड धरतात की काय. आणि जर आता सांगल्या त्या प्रमाणे त्यांच्यानी 8 दिसा भितर तांकां हांगासर हाडून समस्त हिंदूंची जोपर्यंत माफी मागनात तोपर्यंत आमी हिंदू सुद्धा शांत बसपाचे ना. आयज पळय सकाळीं म्हाका कोणी तरी धाडले सकाळीं हांवें डिसिजन फटत करून भाऊ कडेन निलेश पेडणेकरा कडेन घेतले. कित्याक आमी सगळे समर्थन संघटना आसा पळय तेच्याच तुतून चलता आनी जे डिसिजन घेतला ते भाऊन आमकां पयलेच सांगलें हें डिसिजन आमी फुडें चलोवया. आयज आमी इतलेशें दाखयला तुमकां नाक्षेचो बारीक कुडको आमी फुडें हो कसो दाखोवंक जावो तो दाखयतले जर अरेस्ट करीत नाल्यार हांकां. पंचवांगडी शेरोन आलेमावान पंचायत कार्यालयाच्या कार्यावळी संबंधात केल्लो आरोप वार्काच्या सरपंच फ्लॅविया बारेटोन पुरायपणान न्हयकारल्यात. पंचवांगडी शेरोन आलेमाव म्हणटा आपणे सरपंचाक सांगलें हायकोर्टाच्या आदेशा प्रमाण दरेका पंचायतीत CCTV कॅमेरे बसोवपाक जाय. अजून आमच्या पंचायतीत कित्याक लागले नात. ताचेर सरपंचान सांगलें ताका खूब व्हडलो प्रोसेस आसा. ताचेर शेरोनाचें म्हणणें सरपंच ड्रेनेजीचें काम 15 दिसांनी पास करून घेवपाक शकता आनी तेवूय बेकायदेशीर जाल्यार CCTV कॅमेरे बसोवपाचें काम कित्याक जायना. आयकात पंचवांगडी शेरोन आलेमावाक. To make it to the public clear that
the High Court has passed an order so that every panchayat has a CCTV camera in the panchayat during the body meeting. And the additional government advocate has asked for the installation of the CCTV in every panchayat. And the listing is on the 4th of August. So I am not wrong. Okay? It is not a petition. It is an High Court order. And I request the Sarpanch as well as the Warka village panchayat to act at the earliest and put the CCTV. Now another important thing I want to discuss is that they are saying that there is a big procedure to go about the CCTV camera. My simple question to Flavie Barreto, yeah, as she has said that the St. Anthony Chapel drain was passed, to clarify it, the drain was passed in 15 days. So if she can pass a drain in 15 days, why can't she put a CCTV camera in 15 days? Why is it impossible when the public wants it? This is my first clarification. Okay, so Ms. Flavie Barreto and the Sarpanch as well as the Panchayat, Warka Village Panchayat, I am not wrong. The High Court order has come. The listing is on 4th of August and you have to put the CCTV in the Panchayat because the public wants it. They want a transparency in the Panchayat. Okay, this is the first clarification. Second clarification is about the St. Anthony Chapel drain. According to Flavia Barreto, I and my husband went there to stop the drain. To clarify it, I was nowhere in the picture. My husband went there and questioned them. If you all have the permission, please go ahead with the drain. But they didn't have the permission. And the reason why the permissions were not there, because it's a cross drainage. Okay, when it's a cross drainage, the collector has passed a circular saying that, okay, has passed a circular saying that no cross drains and no digging of the road during the monsoons. So any villager can question, and my husband is a BDC member. So any villager from the village can question, why is this drain happening when there is no permissions? And if the permissions were there, why did the workers run away? So my simple question to the Panchayat, why are they lying? There are no permissions, you cannot do a drain. After they got their permissions, in 15 days they completed the drain. So I am not wrong, nor is my husband wrong. NIT ड्रेनी लागून उलयले NIT अप्रुवल जाल्लो ते होकोत रेजोल्यूशन घेता शेरन आलेमो ओली मोटा रेजोल्यूशन घेता यू डू द फॉलो अप म्हणटे सरपंचा ऑर्डर घाता ओके मुगले आख्खे विलेज म्हाका पडा बट एक वॉर्ड मेंबराले काम ते बाबा आपल्यान एक रेजोल्यूशन घेयलें तेजे फॉलो अप करपाक हांव व्हिडिओ वयता हांव फॉलो अप कोता आख्ख्यो फायल्स हांवें रेडी करून हाडले ते म्हणटा सगल्यो फायल्स ड्रेनी फायल हाय आमगे हो 6 जाणाल्यो जाले बट मुकोडे आखो रिकॉर्ड आहा चोय कोण कोणे वॉर्डान कितू फायल्स जाले त्यो आनी शेरोनाले वॉर्डान 2 फायल जाले 2 ड्रेन जालो हाय तेगे वॉर्डान आनी तेचे हांव नको ते कितें डिनाय कोत्ते आपल्या वॉर्डाक कांय काम जालें ना म्हणून आनी ते म्हणटा पास जालो हा म्हणून सेंट एंटनी चॅपला ड्रेन पास जाल्या ओके ड्रेन पास जाले जाल्यार शेरोन आनी डेनिस तेगे गो येन ती ड्रेन हाडायल्या फातराडे येन तेमी ती ड्रेन हाडायन बरो व्हडलो हंगामा केलो तेंकां कॉन्ट्रॅक्टराकूय ते मारून गेले जायतें जालें थिंगा तुमकोडे तो व्हिडिओ चोयलो आसतलो जायते व्हिडिओज येयले बट आमकां ते व्हिडिओजां खंयचे व्हिडिओजा रिप्लाय केलो ना बट आतां ते एवरी टायम नाव एंड देन ते व्हिडिओ काडीत रावताय आमचे एलिगेशन्स घाताय आमकां कितें सारकें आहा तें उलोवया कोण चिटर म्हणटा कोण चिटींग कोताय म्हणटा जायते एलिगेशन्स घातते बट हिंगा आमगे पंचायती जाता एवरीथिंग इज ट्रान्सपरंट शेरोनाच्या आरोपा उपरांत सरपंच फ्लेविओ बार्रेटोने प्रेस घेवन आपणावयल्या आरोपांक कांयच अर्थ ना अशें सांगलें पंचायतीत CCTV कॅमेरे गरजेचो प्रोसेस करूनच बसयतले अशें सरपंचान सांगलें एलिगेशन्स घायले न्हू आम म्हणटाले आमकां कांय प्रॉब्लम ना हे CCTV कॅमेराज घालपाक वी आर नॉट अगेन्स्ट इट वी वील इन्स्टॉल द CCTV कॅमेरा बट देर आर प्रोसेस ते प्रोसेस लागता आयज म्हळ्यार हांव CCTV कॅमेरा घातलो आमच्यान आयजू म्हूण लोकांगे फंड आमच्या तो डायरेक्टली यूज करूं येना ते काय प्रोसेस आहा आम रेजोल्यूशन घेवन व्हिडिओ धाडूं जाय तेजे अप्रुवल घालूं जाय मागीर सगळे पेपराचेर घालपा जाय लोवस्ट बिडर आहा तेका आमी सिलेक्ट करून तेका आमी तो हें दिवपा जाय वर्क ऑर्डर दिवपा जाय इजी न्हू तें काम कसलें तेंक उलोवपाक कांय न्हू तें जाणा एलिगेशन घातले ते सगळे फॉल्स आसा सगळे फॉल्स तेगे एलिगेशन्स शेरोन आलेमाव ह्या प्रश्नाचेर राजकारण करता असो आरोप सरपंचान लायला
वारका पंचायतीन हातात घेतलेली सगळी कामां कायद्याक धरून चालल्यात अशें तिणें स्पश्ट केलें. रिगार्डिंग ट्रेड लायसन्सान आमी पयलीं रोखडी दितालीं, बट आमकां गव्हर्मेंट गॅजेट येयला सेईंग वी हॅव टू टेक द एफिडेविट फ्रॉम द ओनर. आनी सोसायटीज वर आहा जाल्यार गेस्ट हाऊस फॉर द गेस्ट हाऊस, ट्रेड लायसन्स फॉर गेस्ट हाऊस. आनी सोसायटी आहा जाल्यार आमकां तेजी सोसायटी NOC जाय, लायक दे डोंट हॅव एनी प्रॉब्लम टू रन दॅट गेस्ट हाऊस बिजनेस, सो तांकां NOC अप्रूव करपाक. सो हे मिटींग एक प्लेस जाता. सो अर्दें ताका खबर ना गॅजेट येयलो हा मो. जेन्ना ते ट्रेड लायसन्स अप्लाय करताय आमी तांकां सांगताय बाबा तुमगे एफिडेविट ना, NOC फ्रॉम द सोसायटी दॅट इज मोस्ट रिक्वायर्ड एंड दॅट इज ऑन द स्टॅम्प पेपर. आनी ताका टायम वयता. जोरी तर हांवें खुंयच्या आमगे गांवच्या लोकांक हांवें ट्रास्ट केलें जाल्यार ते येनीक सांगता आसलें आमचें कितें आहा सारकें आहा, तेंगे बाबा एफिडेविट घेवपाची, NOC घेवपाची. ती घेल म्हणटरी आमी तांकां गेस्ट हाऊस लायसन्स सगल्याक दिला, कोणाक दिनासतो रावलो नाही. हेजे सारकें कोण येता ती लायक पॉलिटिक्स हेड मो तेंक दिसोता ती कमांडींग. ते म्हणटा हांव फकत बोवाड मारता, एक आदीचे ताड वाजना. सो ऑपोजीट कितें जाता न्हू ते भाशेन तुका रिएक्टूय जावपा पडटा. डिक्टेटर म्हणटा म्हाका, हांवें कोणा डिक्टेट केलें ना, हांव नो डिक्टेशन तें कित्याक म्हणटें ते येवन तरी म्हाका म्हणटा तेंक कित्याक तेंगे ते हॅबीट जायन गेलो आहा. ती पॉलिटिक्सासून येयलाय तेंक ती हॅबीट जालो आहा. तेंकां कॉमन मनशां आहाय ती तेंक सोंपल जायी, तेंक नाका तेंचे वयर रावपाक रे. म्हापसा पालिकेची पोरणी लायब्ररी सुधारून ई-लायब्ररी करात टुगेदर फॉर म्हापसान मागला. त्या संबंधात पालिका सीओक निवेदनूय भेटयलां. म्हापशेचे प्रस्न जाग्यार घालपाक वेग मेळोवन दिवपाक टुगेदर फॉर म्हापसा वावुरता. हे खेपे तेंच्यांनी लायब्ररीचो विशय घेतला. पोरणे लायब्ररीच्याच जाग्यार नव्यान ई-लायब्ररी जाली जाल्यार सगळ्यांकच बरें जातलें. GPSC वा नीट परीक्षांचे गायड पुस्तकां उपलब्ध करची असो प्रस्ताव मांडला. पालिका सीओन सकारात्मक प्रतिसाद दिला अशें टुगेदर फॉर म्हापसाच्या अध्यक्षान सांगलें. आमची जी एथायड लायब्ररी आसा म्युनिसिपालिटीची ती सगळ्यान जुनी लायब्ररी आनी ह्या लायब्ररीन आयच्या कॉम्पिटेटिव्ह युगान थंय ई-लायब्ररी करची ह्या संदर्भान आमी तांकां निवेदन सादर केलें. तशेंच UPSC एग्जाम, नीट एग्जाम हे ज्यो कॉम्पिटेटिव्ह जितक्यो आसा आमच्या भारत देशान त्या एग्जामीच्या संदर्भान जे अवेलेबिलिटी ऑफ बुक्स जावं ते ई-लायब्ररी करची त्या संदर्भान आमी तांकां निवेदन दिलें. आनी म्हाका बरें दिसलें की तेंच्यांनी ताबडतोब पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या संदर्भान आमकां दिलो आनी तेंच्यांनी ते एक्सेप्ट केलें ही बरी सजेशन आसा म्हणून. आनी ताबडतोब इम्प्लिमेंट करपाचो तेंच्यांनी आमकां आश्वासन दिल्लेलें आसा. आनी त्या संदर्भान हांव सर्वप्रथम आमच्या टुगेदर फॉर म्हापसाच्या वतीन हांव तेंचे धन्यवाद व्यक्त करता की तेंच्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ह्या संदर्भान दिलो. आनी तशेंच आमी बारीक जे गटाराच्यो ज्यो समस्या आसा आनी जे टॉयलेट जे गटारान सेवेचें जे पाणी सोडलेलें आसा त्या संदर्भान सुद्दां आमी तांकां थोड्यो गोश्टी सांगलेल्यो आसा त्यो सुद्दां तेंच्यांनी पॉझिटिव्ह हें घेवन ताबडतोब आपूण ते रेक्टिफाय करता आनी तेजें लक्ष घालून आपूण हें करता म्हटलां. त्या बद्दल हांव तेंच्या आमच्या टुगेदर फॉर म्हापसाच्या वतीन हांव तेंचे धन्यवाद व्यक्त करता. ना मेन तांचो लायब्ररीचो इश्यू आशिल्लो आनी बाकीचे काही सिवीक इश्यू तांणी उरल्ली म्हाका सांगले. खंय कोणाचो टॉयलेटचो इश्यू आसतलो, खंय रस्त्याचो इश्यू आसतलो ते नोट करून घेतले हांवें आनी तेय आमी एज पर लो कितें आसा ते रिजॉल्व करता. सो तेंच्यांनी मेन टॉयलेटीचो आनी गटराचो इश्यू रेज केल्लो. सो येणाऱ्या काळात कशें कितें ना टॉयलेट एक स्पेसिफीक एक दोन सायटीचे तांणी टॉयलेट्साचें कितें तरी सजेशन म्हाका दिलां. म्हणजे खंय तरी म्हणटात ते की टॉयलेटीक कितें इम्प्रुवमेंट जाय, खंय तरी पायपलायनीचो इश्यू आहा म्हणटात ते. पळय कशें आहा टॉयलेट म्हणटा ते आमी मेनटेन करता, आमी हायेस्ट प्रायोरिटी दिता कित्याक अंडर स्वच्छ भारत मिशन आनी सिवीक एम्युनिटी दी. सो त्या बद्दल कांयच दुमत ना. सो तातूंत आमी आमच्या इंजिनियरांक तातूंत कितें आहा तें करता. वाळशे दिवचलकारांक आज परतून आनी एक मानग्यांक दर्शन दिलें. रान विभागान पांजरो घालून मानग्याक धरून व्हेले आनी लोकांनी सुटकेचो श्वास घेतलो. व्हाळशी देवचलच्या तळ्यात ह्या आदीं मानगी सापडल्यात. हे खेपे मानग्यान ताती घातलं हे लोकांनी पळयल्लें. केन्ना केन्ना मानगी तळ्याचे देगेर दिश्टी पडटात. कुशीकच भुरगीं खेळटात. देखून पालकांक भंय दिसता. सद्याक तरी उक्तेपणान भोंवपी मानगे धरले म्हणून लोकांनी समाधान उक्तायलां. सद्याक धरला ते मानग्याचें पोर. व्हडले मानगे मेळ्ळे जाल्यार तेका धरून व्हरपाची तयारी रान विभागान दाखयल्या. तळे देगेर राखणें वणत उबी करात अशें लोक मागतात. एक मगर हांगा हें केल्लें आसा, दवरलेलें आसा. पयलीं एक हें केल्लें आसा आनी म्हाका दिसता 2 ल्हान आनी एक मोठें अशें म्हणून आनीक 3 टोटल आसा अशें दिसता. कळना एक येयले 2 येयल्याचें हें आतां. पूण हांगा दिसता हे धाकटे धाकटे भुरगे आहा ते केन्ना केन्ना ही कोण नासतना हांगा येता
आनी कुल्ले बिल्ले धरून म्हणूनच तशें म्हणजे व्हडल्यांक ते कांय करचें ना, म्हणजे व्हडल्यांचेर अटॅक करचें ना, पूण धाकट्या भुरग्यांक डेंजरस आहा आनी हांगा खुबशीं भुरगीं खेळटा मदीं तेंचो बॉल वयता आनी कितें जाता म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटान धरला. म्हणून मला तेंच्या मना पासून हांव धन्यवाद म्हणटा की रोखडेच तेंच्यांनी हें केलें, सांगल्या उपरांत रोखडोच पिंजरो लायलो, फाटोफाट दोन धरली आनी आतां परत ते पिंजरो लायतले आनी तिसरें चवथें पांचवें मेळटा जाल्यार पळयतले. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.